नमस्कार मित्रांनो, आम्ही आज सकाळी निघालो आहोत आखेगावला। तुम्ही पाहू शकता आखेगावमध्ये आज ही गर्दी। या गर्दीचं मुख्य कारण आहे आखेगाव पंचक्रोशीतील संत श्री जोग महाराज संस्थान आखेगाव यांच्या मार्फत आयोजित अयोध्या वारी, अयोध्या दर्शन व त्या ठिकाणी 7 दिवसाचा हरिनाम सप्ताह याकरता सर्वजण आपापल्या तयारीनिशी येऊन जवळपास 30 स्लीपर कोचेस आणि सिटिंग बसेसमध्ये बसून अयोध्येच्या दिशेने निघाले होते। सर्वांना आपापली जागा व्यवस्थित मिळाली। काही गाड्या लेट आल्यामुळे थोडासा गोंधळ आणि गडबड झाली, निघण्यासही उशीर झाला। पण शेवगावमधील लोक देखील आवर्जून गाड्यांना थांबून जय श्रीरामच्या घोषणा देऊन प्रतिसाद देत होते। शेवगावमधून गाड्या हळूहळू पुढे सरकत नेवासा फाटा या ठिकाणी पोहोचून पुढे ज्ञानेश्वर माऊली रचित ज्ञानेश्वरी व अमृतानुभव रचनास्थानाचे दर्शन घेण्यासाठी आम्ही पैसखांब मंदिरात पोहोचलो। मंदिराचा नीटनेटका सुंदर स्वच्छ परिसर मनाला खूप भावत होता। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती भाविकांची गर्दी उसळली होती। जास्त करून हे अयोध्येला जाणारेच हे रामभक्त या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचीच गर्दी झाली होती। पण प्रत्येकाला दर्शनाची घाई असल्याने विनाकारणच थोडासा गोंधळ उडालेला या ठिकाणी दिसला, परंतु सर्वांची व्यवस्थित दर्शन या ठिकाणी झाले। सर्वांनी मनोभावे दर्शन घेऊन मंदिराच्या परिसरामध्ये थोडासा फिरण्याचा आनंद घेतला। मंदिराच्या भिंतीवरती अमृतानुभव श्लोक याची एक शिला लावण्यात आली होती, ती तुम्हा सर्वांसाठी या ठिकाणी त्याचं रेकॉर्डिंग केलं आहे। आणि याबरोबरच शेजारी छोटासा नंदी आणि महादेवाची मूर्ती देखील बसवलेली आहे। खूप सुंदर असा आकर्षक नंदी व महादेव या ठिकाणी आहे। यावेळेस आदरणीय राम महाराज झंझुरके यांच्या सोबत पैसखांबाचे दर्शन घेतले। गुरुवर्य राम महाराजांनी श्रीराम गजर या ठिकाणी केला आणि दर्शन घेऊन पुढे ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी बाबा पुढे निघून गेले। त्यानंतर मी मनोभावे या ठिकाणी पैसखांबाचं दर्शन घेतलं। अनेक भाविकांची यावेळी देखील रीघ लागलेली आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता। ज्या ठिकाणी परमपूज्य श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली, हाच तो पैसखांब आहे ज्याला टेकून बसून त्यांनी ही रचना केली असं म्हणतात। यावेळेस माझी आई या प्रवासात माझ्यासोबत आहे। आम्ही देखील मनोभावे दर्शन घेतलं आणि माऊलींचं दर्शन घेऊन मंदिर परिसरामध्ये हळूहळू पुढे चालत मंदिराचा सुंदर असा परिसर फिरून पाहिला। समोरच असलेल्या विस्तीर्ण पटांगणामध्ये परमपूज्य भभ वैकुंठवासी तांबे महाराज यांचं सुंदर मंदिर आहे, त्यात देखील दर्शन घेतलं। अशा प्रकारच्या आमच्या सर्व ट्रॅव्हल्स आहेत, एकूण 30 गाड्या आहेत। सर्व आरामदायक गाड्यामधून आमचा प्रवास पुढील स्थळासाठी सुरू झाला। ज्या गाड्यांची भरती झाली त्या गाड्या एक एक करून पुढे संभाजीनगरच्या दिशेने प्रस्थान करत आहेत। पुढील आमचा प्रवासाचा टप्पा हा संभाजीनगर असणार आहे। याप्रमाणे सर्व गाड्या संभाजीनगरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या। धन्यवाद।